नमस्कार, बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। नांदुरा तहसील कार्यालयावर समाजवादी पार्टीचे धडक आंदोलन, गुन्हेगारांना फाशीची मागणी करण्यात आली। नांदुरा प्रतिनिधी। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि नाशिक येथे घडलेल्या गंभीर व संतापजनक घटनांच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीच्या वतीने नांदुरा तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात आले। यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून निवेदन सादर करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून फाशीपर्यंतची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली। या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती व असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील यावेळी ठळकपणे मांडण्यात आला। आंदोलनादरम्यान वक्त्यांनी स्पष्ट केले की अशा जघन्य गुन्ह्यांना कोणताही धर्म किंवा जात नसते। काही समाजकंटक या घटनांचा गैरफायदा घेत जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे अशा द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनामध्ये आरोपींना तात्काळ अटक, प्रकरणांची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी, दोषींना कठोर शिक्षा, पीडित कुटुंबांना आर्थिक मदत व सुरक्षा तसेच राज्यभर महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना राबविण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान, महिला जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम, युवा नेते तौसिफ बिल्डर, अझहर मिर्झा यांच्यासह समाजवादी पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर प्रशासनाने निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। समाजवादी पार्टी की तरफ से जो तहसीलदार नांदुरा में जो निवेदन दिया गया है उस बारे में आप क्या कहेंगे? नांदुरा तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनचे मुख्य कारण आहे की परतवाडा जिल्हा अमरावती व नाशिक येथील जे निंदनीय जे दोन घटना घडलेली आहेत, या घटनेच्या विरोधात त्या आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज निवेदन देण्यात आलं आहे। निवेदन देण्याचं मुख्य कारण आहे की महाराष्ट्र राज्य हा फुले शाहू आंबेडकर विचारधाराचा असून काही असामाजिक तत्व, काही राजकीय लोक आपल्या राजकीय पुढी भोगवण्यासाठी कोणत्याही आरोपीला समाजासोबत जोडत आहे। आरोपीची कोणती जातपात नसते, तरी पण काही राजकीय पुढारी ज्या नेत्यांना त्यांच्याही मतदारसंघातील नागरिकांनी नकारलेले आहे, असे नेते पुढारी आपली रोटी सेकण्यासाठी हिंदू मुस्लिम जाती तणाव वाढत आहे। म्हणून त्यांच्या विरोधात अशा नेता पुढारी विरोधात सरकारने तत्काळ कारवाई करावी, त्यासाठी आज निवेदन देण्यात आलेले आहे। नांदुरा तहसीलदार को जो आपने निवेदन दिया है समाजवादी की तरफ से, तो आप इस बारे में क्या कहेंगे? समाजवादी पार्टी ये जो भी गुन्हे घड़े हैं अमरावती जिला और नासिक जिला के अंदर, उसका कड़ा विरोध करती है। और समाजवादी पार्टी हमेशा दलित दबे पूछे सभी के साथ में रहती है। इसलिए ऐसे जो आरोपियों ने जो गलत काम किया उनको तत्काल फास्ट ट्रैक कोर्ट के अंदर उनके ऊपर कार्रवाई की जाए, अन्यथा समाजवादी पार्टी आगे तीव्र आंदोलन करेंगी। और जो लोग दो समाज के अंदर तनाव निर्माण करना चाहते हैं, इन लोगों को भी फास्ट ट्रैक के अंदर सज़ा होनी चाहिए, ताकि ये लोगों को सबक मिलना चाहिए कि दो जाति के अंदर दंगल लगाना ये क्या चीज़ है। ठीक है।